kinds of highs. We're just wasting here, waiting for another year. We both know that. वी आर बॅक. भरपूर दिवसाने ब्लॉग शूट करतोय परत. तर आपण चाललो आहे गुजरातला. सोलो ट्रिप टू गुजरात. I can take the pain. I will surrender. Let me go on a new adventure. तर माझी फ्लाईट आहे 12 वाजता आणि मी इथं येऊन बसले 9 वाजताच. माझं सिक्युरिटी चेकअप वगैरे सगळं झालं आहे आणि इथं मग New adventure. मी गुजरातला पोचलो आणि इथून आपण ट्रॅव्हल करणार नाही. मी आत्ता राजकोटमध्ये आहे. राजकोटमधून आपल्याला जायचं आहे जुनागड म्हणून आहे, कारण तिथून गिरनार जवळ आहे. मग आता जुनागडची आपल्याला कशी तर बस पकडायची आहे. सोलो ट्रॅव्हलिंग. मी आज एकदम एक्स्ट्रोवर्ट वागणार आहे. एवढं एक्स्ट्रोवर्ट की सगळ्यांनी मदत केली आहे मला तिकडे जायचं वगैरे. तर तो अंकल हमारी हेल्प कर रहे हैं. इतना पास छोड़ेंगे कि उधर से सिर्फ जूनागढ़ रहेगा 35 किलोमीटर्स. 35 रहेगा सर. तो तक छोड़ दूंगा तेरे को. हाँ थैंक यू. अभी मैं अकेला जाता तो मुझे कम से कम 3000 पड़ता कैब का जूनागढ़ तक. जूनागढ़ इधर से कम कितना रहेगा? 140. 140 रहेगा. पर इधर से उतरने के बाद एकदम से जल्दी गाड़ी मिले. अभी मैं 3:30 बजे तक पहुंचूंगा गुजरात को. उधर से गुजरात नहीं, अभी मैं किधर पहुंचूंगा? हाँ जूनागढ़ के 30 किलोमीटर पास पहुंचूंगा. जयपुर पहुंचूंगा मैं. जयपुर से फिर से मुझे कैब लेना पड़ेगा. पर बहुत इजी हो रहा है अभी सब. New kinds of highs. We're just wasting here, waiting for another year. We both know the score. म्हणजे पूर्ण तुम्ही गुजरात फक्त गोड बोलल्यामुळे की नाही प्रवास करू शकता. फक्त तुम्हाला गोड बोलता आलं पाहिजे आणि तुम्ही थोडं एक्स्ट्रोवर्ट आहे, तुमचा सगळा प्रवास फ्री होऊ शकतोय. आणि मी इथं आल्यापासून झोपलोयच, कारण रात्री 2 वाजता चालायला सुरू करायचं आहे. मग मी आता थोडी रेस्ट घेणार. खाली एक राऊंड मारून यायला लागलो आहे. फक्त थोड्या गोष्टी घ्यायच्या राहिल्यात त्या घेणार आणि देन परत निघूया आपण गिरनारला. तर मी आलेलो खाली वॉटर बॉटल्स वगैरे घ्यायला. तुम्हाला फक्त दाखवतो व्ह्यू मला कसं चालायचं आहे. हे इथून म्हणजे इथून चालायला सुरू करायचं आहे आणि इकडं या सगळ्या पायऱ्यात वरती लाईट लागल्यात त्या, आणि तिथं परत नाही त्या परत खाली उतरून अजून एक वरती जायचं आहे. 9 आपली जर्नी सुरू होणार आहे 2 वाजता. आता टेन्शन वाढायला लागलं आहे. ऑलरेडी भरपूर वॉर्मअप झाला आहे माझा, कारण वॉटर बॉटल खूप जास्त खाली मिळाली. New kinds of highs. We're just wasting here, waiting for another year. We both know the score. We've been here once before. ट्रेक सुरू झाला आहे. It's already broken. रात्रीचे 1 वाजला आहे. 1:04 आणि अजून आपण पायऱ्यांपाशी पण नाही. माझं टार्गेट आहे तरी पण 4:30 पर्यंत पोचायचं. विल ट्राय माय बेस्ट. स्टार्ट ऑफ द जर्नी. गुरुदेव दत्त. मी इथंपर्यंत आलं आणि वरती दिसत असेल आत्ता कुठे चालायला सुरू झालंय आणि आत्तापासूनच मला दम लागलाय.
पहिला स्टॉप 850. बसलो तर वरती मला पोचायला होणार. एवढा मोठा ट्रेक करायचा 10,000 पायऱ्या. आपले पाय काय पायांवर काय नाहीच आहे म्हणजे की दुखणार वगैरे जास्त आहे तर माइंडसेटवर आहे की आपल्याला पुढे जाता येणार का नाही. एक्झाम्पल देतो कसं करायचं. जे पण आपल्या पुढचं असेल त्याच्याशी कॉम्पीट करायचं. तो हरला की त्या पुढच्याशी, तो हरला की त्या पुढच्याशी. मग इगो आपल्याला हरवून देत नाही. आणि मी तसंच करत चाललं आहे. सगळ्यांना पाठीमागं टाकत पुढच्याला बघतो आहे, मग त्याला कधी पाठीमागं टाकेन. पण एकच आहे, पळून उपयोग नाही. आपल्याला स्लो झाला पाहिजे. स्लो म्हणजे एका पेसमध्ये. जर जास्त पळलो तर पाय दुखणार, पाय लॉक होणार, पुढे चालताच येणार नाही. त्यामुळं सगळ्यात भारी टिप हीच आहे, पुढच्याला ओव्हरटेक करायचं पण पेस नीट पाय. पुढचा जमतोय फक्त वाट बघायची. पुढचे बसणार कारण ते पळायला बघणार. आपण पेस नॉर्मल पेस असा. सगळी मंदिरं सुरू होणार आहेत 6 वाजता. हा तिथून फक्त व्ह्यू बघा. पण खरंच एवढंच आहे, जास्त काही नाही. फक्त पुढच्याला ओव्हरटेक करायचं हळूहळू. आणि 3,000 स्टेप्सला गेल्यानंतर माझा मोबाईल हरवलेला. मी जिथे एकदा स्टॉप केलेलं तिथं दुसरा मोबाईल पडलेला. आणि नंतर अजून वर गेल्यावर लक्षात आलं की भाई मोबाईलच नाही आहे. परत तिथून आहे तसं खाली 1,000 स्टेप्स खाली आलो, मोबाईल सापडला. आता परत वरती चाललं आहे. अर्धा टाईम गेला आता, अर्धा टाईम. पूर्ण साईडला जंगल, ह्या साईडला जंगल. आणि मी चाललो आहे. आता माझा मोबाईल हरवलेला एक थोड्या वेळापूर्वी, तेव्हा सगळ्यांनी पळायला सुरू केलं वरती. मगाशी मी सगळ्यांना हरवलेलं. आणि आता सगळे झालेत. फक्त एक फॅमिली राहिलं आहे माझ्या पुढं. मी खाली जाऊन परत वरती येऊन सगळ्यांना ओव्हरटेक केलं. आणि चढ फक्त बघा, 1 more to go. हो 1 more to go. बऱ्यापैकी गुजरात दिसायला लागलं आहे. जैन मंदिर. आणि इथे एवढंच आहे की तुम्ही पाय ठेवताना एक जरी पाय चुकीचा पडला तिरका वगैरे तर तुमचा प्रवास इथं संपतोय. कारण की अँकल ट्विस्ट झाला, इथं पाय वगैरे मुरगळला, पुढे जाताच येत नाही. आणि क्रॅम्प भरपूर येतात. कारण एका पॉईंट नंतर पाणी बंद होतंय. माझं तेच झालं. पुढे गेलो आता सगळं बंद झालं. आता इथं पाणी मिळेल का नाही शक्यता कमी आहे. आणि माझ्याकडे अर्धा वाट. आणि जसं जसं वर चाललं आहे तसं ऑक्सिजन म्हणजे खरोखर फील व्हायला लागलं की प्रत्येक 5 मिनटाला खूप जास्त दम भरत आहे. आधी तेवढं होत नव्हतं, आता खूप जास्त दम भरायला लागला दर 5 मिनटाला. आता जे इथंपर्यंत आलेत ते खाली पण जाऊ शकत नाहीत आणि क्विट पण करू शकत नाहीत. अंतरा एवढं मोठं आहे. इथं जायचं आहे. आणि शेवटचे फक्त 100 स्टेप राहिले असेल. आणि दोन्ही पायात क्रॅम्प आलाय. मला तर पुढे चालता येणार.
नाही दिसते का नाही, पण ही लेकची हालत. तर मी फायनली गिरनारला वरती पोचलो. पण हे रात्री भरपूर लोक होते जे वरती येऊन बसलेले, ज्यांनी 9 वाजता वगैरे सुरू केलेलं रात्री. तर एकच ॲडवाईस आहे की ज्यांना फिटनेस वगैरे ज्यांचा चांगला आहे ते 2.5 तास ते 3-3.5 तास धरून चला, वरती जायला वेळ लागतो आहे. आणि एकदा वरती गेला की तुम्हाला तिथं कुठून हलता येत नाही. खूप जास्त थंड आहे, वारं सुटलेलं असते थंड, त्यामुळे तिथं लवकर जात बसू नका कोणी. पण हे सकाळी एवढ्या लवकर येऊन बसतात कारण की सकाळी 6 वाजता आरती असते तिथं. New kinds of highs, आणि we're just wasting here. जायच्या पण पायऱ्या चढा लागायला लागला. उतरून जायचं होतं, We both know the score. We've आता हे अजून एवढं आहे. before. So many words फक्त 10,000 पायऱ्या नाही, heart is already broken. इथं फक्त जाताना 10,000, येताना परत थोडं पायऱ्या, नंतर मग उतरायच्या. माझ्या मागचं गिरनार खाली उतरून परत वरती गेला. फक्त तुम्हाला ओव्हर डेंजर आहे. प्रिपरेशन मून आहे. It's my time. 10,000 पायऱ्या आपल्याला चढायच्या आहेत दत्ताच्या मंदिरापर्यंत, आणि त्यानंतर परत 3,000 पायऱ्या उलट्या लागते चढून, तेव्हा तुम्हाला रोपवे मिळतं. आणि माझं हॉटेल ह्या साईडला आहे, दाखवून हा इथं. ते इथं दिसत म्हणून अभी आज सिर्फ गुजराती नाश्ता. आणि बॅक टू पवेलियन. मी चालून झालं सगळं आणि आता परत बॅक टू कोल्हापूर. तर होप यू एन्जॉयड आणि थोडं काहीतरी शिकायला मिळेल तुम्हाला की जर का तुम्ही इथं आला तर कसं काय काय करायचं वगैरे. आणि हा व्लॉग फक्त माझ्यासाठी आहे की मला पुढे जाऊन लक्षात राहू दे की मी असं असं केलेलं. सो थँक्यू, बाय. तर एअरपोर्टवर मी बसलेलो, एकदम साधा ड्रेस होता. मग सगळे मला बघत होते कारण सगळे आवरून आलेले आणि मी एकदमच साधा आलेलो तिथं.